ओम सायराम मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला करायचं आहे 34 साईजचं बोटनेक ब्लाऊज कटिंग. त्या अगोदर आपल्याला पेपर कटिंग करायचे, त्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचंय. तर अस्तरचा ब्लाऊज आहे, बांधणी साडीवरील हा ब्लाऊज पीस आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि बॅक साईड आपली पोटली बटन बनवून डिझाईन आहे बॅकची पण. ठीक आहे, तर पहा, अगोदर आपण ब्लाऊजची मापे समजून घेऊया, त्यानंतर आपण ब्लाऊज कटिंग करूया. तर हे पहा, ब्लाऊजची जी मापे आहेत ती इथं मी घेतलेली आहेत. तर हे अंगावरून घेतलेली ब्लाऊजची मापे आहेत मी कस्टमरच्या, आणि इथं मी तुम्हाला कितीमध्ये किती ॲड करायचं ते दाखवणार आहे. तर बघा, बोटनेक ब्लाऊज आहे 34 साईजचा. तर त्याची उंची घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे उंची घेतलेली आहे 13.5. त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 14.5 आपल्याला उंची घ्यायची आहे. हे 1 इंच आपल्याला शिलाईसाठी लागत असतं. त्यानंतर छाती आहे आपली 34, तर 34चा चौथा भाग लागत असतो. तर चौथा भाग येतो 8.5 आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 10, म्हणजे आपली 10ची घडी पडलेली आहे. त्यानंतर कंबर घेतलेली आहे 28, तर 28चा चौथा 7 होतो. त्यामध्ये पाठीचे टक्स 1 इंच असतात आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन, म्हणजे आपली कमरेची घडी 9.5 इंच पडणार आहे. तर छातीच्या घडीमधून 9.5 इंच म्हणजे अर्धा इंच कमरेची घडी कमी होणार आहे. त्यानंतर पुढ सगळा हा 6 आहे आणि पुढ सगळा पसरट होणार आहे बरं का मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे 4.5 इंच. आता हा हाफ गळा आहे 4.5 इंच आणि जो खाली असणार आहे तो आपला पोटली डिझाईन बनवून पॅक गळा असणार आहे. त्यामुळे आपण वरचा हाफच गळा घेतलाय. त्यानंतर बाहीची उंची 4 इंच आहे. तर बाही उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे शिलाईसाठी. तर इथं 5 इंच बाहीची उंची घ्यायची आहे. त्यानंतर बाही रुंदी आपल्याला 6 इंच घ्यायची आहे. त्यानंतर बघा, शोल्डर 7 इंच आहे. आता खूप जणींना माहिती नाहीये की साईजनुसार प्रत्येक साईजच्या मापाला शोल्डर, मुंडा, गळारुंदी किती घ्यायची. तर यावरती आपला स्पेशल व्हिडिओ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला अर्धी माप ब्लाऊजवरून आणि अर्धी माप तुम्हाला चार्टमधून घेतली की ब्लाऊज कटिंग करायला अगदी सोपं होऊन जाईल. त्यानंतर आपण घेतलेली आहे गळारुंदी 4 इंच. चला, तर आता आपण बघा कटिंगला सुरुवात करूया. तर अगोदर मी पेपर कटिंग करते आणि पाठीमागील भाग अगोदर काढून घेणार आहे. तर उंची मी तुम्हाला सांगितली होती 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 14.5 इंच उंची घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर इथं 7 इंच आहे. तर बघा, शोल्डर 7 इंच घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर पासून सरळ खाली आपल्याला 7 इंच मुंडा घ्यायचा आहे. तर मी खूप वेळा सांगितलं की बोटनेक ब्लाऊजला जेवढं शोल्डर असेल तेवढंच मुंडा असतो आणि जास्त असतं. तर बघा, इथं आपण मुंड्याचं सुद्धा माप टाकून घेतलेलं आहे. आता शोल्डरची जिथं आपण माप टाकलेलं आहे, जिथं आडवी लाईन आहे तिथं आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. तर गळारुंदी आपली आलेली आहे 4 इंच. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा हाफ गळा टाकायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागचा 4.5 इंच, तुम्ही 4 इंच घेतलं तरी चालेल. तर हा असा बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गोलवा आकार द्यायचा आहे, म्हणजे पाठीमागचा हाफ गळा तयार होईल. तर पाहू शकता, हा बॉक्स काढून झाला आहे. आता आपण घडी टाकूया. तर आपली छाती आहे 34, 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने आपण छातीची घडी टाकून घ्यायची. त्यानंतर कंबर 28 आहे, 28चा चौथा होतो 7 इंच. त्यानंतर पाठीचे टक्स 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि ही लाईन मारून घेतलेली आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता बघा, मुंडा म्हणजे हे बोटनेक ब्लाऊज आहे, तर आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि जी मुंड्याची लाईन आहे आपली त्यावरती हाफ इंच म्हणजे अर्धा इंच टाकून गळारुंदीकडे तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं तुम्ही 1.25 किंवा 1.5 इंच असं माप टाकून इथं गोलवा आकार द्यायचा आहे हाफ गळ्याला. हे पहा, अशा पद्धतीने. आता पाठीचे टक्स आणि मागचा गळा ते मी तुम्हाला टिचिंगमध्ये दाखवेल. आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर आपला बॅक पार्ट हा तयार आहे. ओके, आता आपण फ्रंट साईडचा म्हणजे पुढच्या साईडचा पार्ट काढूया. तर मी परत एकदा सिंगल पेपर घेतलेला आहे आणि उंचीमध्ये अर्धा इंच आणि हुक लुकासाठी अर्धा इंच असं माप टाकून घेतलेलं आहे. बघा, इथं बॅकचा पार्ट त्यावरती ठेवलेला आहे मी. तर उंचीमध्ये अर्धा इंच आणि हुक लुकासाठी अर्धा इंच असं टाकून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपली उंची आता किती झाली असेल, 15 इंच तयार उंची झालेली आहे इथं. तर बघा, अर्धा इंच सोडून द्यायचं आहे इथं आणि पुढे आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची. तर 7 इंच शोल्डर टाकून दिले. त्यानंतर तिथून सरळ खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं 7 इंच.
हे पहा असं. ओके. त्यानंतर शोल्डरच्या लाईनवरती बघा 4 इंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं. म्हणजे हुक लुकासाठी आपण अर्धा इंच टाकले, ते पकडायचं नाही आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा गळा मी 6 इंचावरती घेतलेला आहे. जास्त आपल्याला इथं पुढचा गळा घ्यायचा नाही, कारण ब्रॉड होत असतो, पसरट पण खूप, कारण बोटनेक ब्लाऊजला आपण शोल्डर जास्त असल्यामुळे हा गळा पसरट होतो पुढचा. त्यामुळे उंची जास्त घ्यायची नाही गळ्याची. आणि आतमध्ये तुमच्या आवडीनुसार इथं कोणत्याही गळ्याचा आकार इथं तुम्ही देऊ शकता. तर इथं मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1.25 इंच आतमध्ये यायचं आहे. तर पुढच्या साईडचा मुंड्याचा आकार अशा पद्धतीने द्यायचा असतो बरं का, लक्षात घ्या. त्यानंतर क्रॉसमध्ये 1 इंच टाकायचं आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे इथं. ओके. त्यानंतर इथं पण आपल्याला 1/2 इंच टाकायचं आहे, म्हणजे अर्धा इंच टाकायचं आणि इथे ही तिरकी लाईन मारून घ्यायची. हे कटिंग करून घ्यायचं आपल्याला. आता आपण घडी टाकली नव्हती, आपण घडी टाकूया. तर इथं बघा 8.5 इंच आपण छातीचा चौथा घेतला. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि पुढे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. ते शिलाईसाठी लागणार आहे आपल्याला. प्रिन्सेसचे जे आपण पार्ट जोडतो ना त्यावेळेस हे 1 इंच जातं. त्यानंतर बघा इथं 7 इंच कमरेचा चौथा. त्यानंतर पफसाठी आपल्याला लागणार आहे 2 इंच. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि पुढे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे 1 इंच एक्स्ट्रा घेतले ना फिटिंगमध्ये आपल्याला अजिबात कमी पडत नाही. तर प्रिन्सेस ब्लाऊज असेल तर आपल्याला हे 1 इंच एक्स्ट्रा घ्यावंच लागतं. 1 इंच एक्स्ट्राची एक लाईन आहे आणि 1.5 इंच जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्याची एक लाईन आहे बरं का. आता इथं आपण 3.5 इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि हे 2 इंच आपण पफसाठी जे पुढे घेतलं होतं ते इथं टाकून घेतले. त्यानंतर टक्स रुंदी आपण 3.5 इंच घेतली, त्यामध्ये अर्धा इंच टाकून आपण इथं टक्सची उंची घेतली 4 इंच. त्यानंतर आपल्याला मुंड्याकडे हा प्रिन्सेसचा आकार घेऊन जायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर मी मुंड्याकडून इकडे खाली दिलेला आहे, तुम्ही खालून वरती दिला म्हणजे तुमचा म्हणजे जसा आपला हात वळण ना स्वतःचा तशा पद्धतीने तुम्ही आकार बिंदास देऊ शकता. त्यानंतर बघा हा पार्ट इथे असा ठेवून घ्यायचा आहे आणि जेवढं जास्त आहे तिथं एक खूण करून घ्यायची आणि ती जी खूण केली आपण ती आपल्याला इथं प्रिन्सेसच्या आकारापर्यंत तिरकी लाईन मारून जोडून घ्यायची. त्यानंतर इकडे पण तेवढंच अंतर असतं, ते पण आपल्याला इथे तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण फ्रंट साईडचं जे ड्राफ्टिंग आहे ते सुद्धा आपण इथं केलेलं आहे. आता कटिंग बघूया. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, फक्त लक्ष देऊन बघायचं आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. स्किप केला तर मध्ये खूप 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 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा स्टार्टिंगपासून. तर हे बघा आपण हे तिरकस टाकलं होतं दोन्ही बाजूने, ते सुद्धा इथं कटिंग केलेलं आहे. आता आपण हा प्रिन्सेसचा आकार जो आहे तो पण इथं कटिंग करून घेत आहोत. ओके. तर फ्रंट साईड जी आहे ती सुद्धा आपली इथं कटिंग झालेली आहे बघा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करा प्रत्येकीने. चला तर आता आपण बाही काढूया. तर बाहीसाठी मी बंद बाजूचा पेपर घेतलेला आहे. तर 5 इंच बाहीची उंची टाकलेली आहे, म्हणजे 4 इंच बाहीची होती त्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलं म्हणजे 5 इंच उंची घेतली. आणि घडी जी आहे ती छातीचा चौथा म्हणजे 8.5 इंच अशी घडी घेतलेली आहे. तर इथं उंची टाकून हा बॉक्स तयार करून घेतला आहे. त्यानंतर कॅप हाईट आपल्याला इथं 2 इंच घ्यायची. तुम्ही 2.25 घेतली तरी चालेल. इथं मी 2 इंच घेणार आहे. 4 इंच बाही उंचीला 2 इंच कॅप हाईट घेतली आहे. त्यानंतर ही तिरकी लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने. हे पहा असं. त्यानंतर बघा मी काय करत असते, सेंटर काढत असते ह्या लाईनचा आणि मग अगोदर पाठीमागे जो आकार जातो आपला बाहीचा तो देत असते. हे पहा अशा पद्धतीने. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. त्यानंतर हा पुढचा जो आकार येतो बाहीच्या मुंड्याचा तो द्यायचा आहे. अगोदर पाठीमागचा द्यायचा, त्यानंतर पुढच्या साईडचा द्यायचा आहे. ओके. त्यानंतर इकडे आपल्याला 1 इंच टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं. त्यानंतर बघा अगोदर पाठीमागे जो आकार जातो बाहीचा तो कट करून घ्यायचा आणि ही तिरकी जी लाईन मारली ते कटिंग करून घ्यायचं, घडी उघडायची आणि त्यानंतर पुढच्या बाहीचा मुंड्याचा जो आकार येतो तो कटिंग करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपली इथं बाही सुद्धा कटिंग झालेली आहे. खूप सुंदर बाही कटिंग झालेली आहे मैत्रिणींनो हाफ बाही. तर सर्व आपलं पेपर कटिंग जे आहे ते झालेलं आहे मैत्रिणींनो. आता आपण हे ब्लाऊज कटिंग करायला घेऊया. तर अस्तर घेतलेला आहे मी 80 सेंटीमीटर. तर ओपन बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे. आता हाफ गळा आहे, पाठीमागे आपल्याला ओपन करायचं आहे तरी पण मी बंद बाजूवरती ठेवते. तुम्हाला जर ओपन नसेल करायचं तर हा भाग तुम्ही बंद बाजूवरती ठेवायचा आहे. तर मी बंद बाजूवरती ठेवलेला आहे आणि अर्धा इंच जास्त ठेवलं आहे, कारण इथं कटिंग होणार आहे आणि पोटली बटन टाकून आपल्याला पट्ट्या टाकायच्या त्यामुळे.
तर अशा पद्धतीने मी सगळे पार्ट ठेवलेले आखून घेतले. आता ही कटिंग करून घेते. जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथं थोडंसं पळवलेलं आहे, स्पीड वाढवलेली आहे थोडीशी, जास्त नाही कटिंगची, तुमच्या लक्षात येत असेल. तर मैत्रिणींनो, आपलं अस्तर जे आहे ते सर्व अस्तरवरती पार्ट ठेवून मी सगळं ड्राफ्टिंग करून मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं अस्तर जे आहे ते कटिंग होत आलेलं आहे. आता कटिंग खूप सोपं आहे मैत्रिणींनो. पेपर कटिंग परफेक्ट आलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ब्लाऊजची मापे घेणे. एकदम व्यवस्थित तुम्ही ब्लाऊजची मापे घेतली ना आणि कटिंग केलं ना, तर ब्लाऊज कटिंगला आणि टिचिंगला अजिबात अवघड जात नाहीये आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसतो. मेन पॉईंट जो आहे ब्लाऊजचा तो मापे घेणे आणि ब्लाऊजचं जे पेपर कटिंग आहे ते एकदम व्यवस्थित करणे, म्हणजे ब्लाऊज कुठेही चुकत नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पिसावरती सुद्धा हे पार्ट ठेवलेले आहेत आणि हे कटिंग करून घेत आहोत आता. तर मैत्रिणींनो, अतिशय सोप्या पद्धतीने माझे व्हिडिओ असतात. या अगोदर पण भरपूर व्हिडिओ मी सोडलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जिथं तुम्हाला काही नाही समजलं ते पण मला कमेंट्स करून विचारत चला, किंवा माझा नंबर दिलेलाच आहे. तुम्ही व्हॉट्सअपला जरी तुमचे क्वेश्चन विचारले तरी पण तुम्हाला तिथे आन्सर मिळत राहणार आहे. तर मैत्रिणींनो, असेच तुम्हाला सोपे सोपे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर पहा मैत्रिणींनो, टीचिंगचा जो व्हिडिओ आहे तो पण आपला यापुढचाच असेल. तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटू पुढे.